भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी रात्री 8 वाजता भेटतोय आणि भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकावर विचार मंथन करतोय, विचार विनिमय करतोय, देवाणघेवाण करतोय. कारण आपलं बोधवाक्यच मुळी आहे, बोधयन्तः परस्परम. एकमेकांकडनं प्रत्येकाकडनं काहीतरी जाणण्यासारखं असतं. तशीच ही विचारांची आपली देवाणघेवाण आहे. नुसता हा एकतर्फी संवाद नाही आहे. तुमच्याकडूनही काही मला सूचना येतात, काही विशेष गोष्टी सुचवल्या जातात, असंही चाललेलं आहे. आणि म्हणूनच हा आपला आजचा 145वा भाग आहे. 145व्या भागामध्ये आज आपण भेटत आहोत. आणि आज आपला 18व्या अध्यायातले मला वाटतं 36 श्लोक झाले होते. आता आज पुढचे बघणार आहोत. 39 श्लोक झाले होते आणि आज पुढचे काही श्लोक आपण आज बघणार आहोत. या 18व्या अध्यायाचं याला कलशाध्याय म्हटलेलं आहे किंवा ह्यालाच एकाध्यायी गीता असंही म्हणतात. की हा एक अध्याय वाचला तरीसुद्धा संपूर्ण 17 अध्यायाचं सार ह्याच्यामध्ये सामावलेलं आहे. कारण भगवंतांनी आत्तापर्यंत जे सांगितलं तेच अर्जुनाला पण थोडं वेगळ्या शब्दामध्ये. आणि आता अर्जुनाची मनोभूमिका बदलली आहे ना. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषादग्रस्त झालेला होता. आता त्याची वाटचाल सुरू आहे ती विषादाकडून प्रसादाकडे. आपलंही काहीसं तसंच झालेलं आहे. जडाकडून चैतन्याकडे जायचे आपल्याला, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचे. त्यामुळे ही जी आपली वाटचाल अर्जुनाबरोबरच सुरू आहे. अर्जुनाचंच बोट धरलं आहे. किंबहुना आपण सगळे अर्जुनच आहोत. कारण आपल्या मनामध्ये सदैव संघर्ष सुरू असतो. सदैव संघर्ष चालूच आहे. कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा संघर्ष आपल्यामध्ये सुरूच आहे. आणि या संघर्षाचं निराकरण करणारे भगवंत, साक्षात भगवंत आपल्याबरोबर आहेत. आणि या भगवद्गीतेच्या माध्यमातून अर्जुना इतकाच आपल्यालाही ते बोध करतायत आणि आपल्याही अनेक प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये मिळत आहेत. ही सृष्टी कशी आहे, ही प्रकृती कशी आहे, ही त्रिगुणात्मिका प्रकृती आहे. त्रिगुणात्मिका प्रकृती असल्यामुळे सत्व, रज आणि तम यांनी प्रत्येक जीव हा बांधलेला आहे. आणि म्हणून तर आपण आत्तापर्यंत सात्विक म्हणजे 3 प्रकार पाहिले. कशाचे आहे? कर्ता आहे, कर्म आहे, किंवा ज्ञान आहे, बुद्धी आहे, सुख आहे, असे अनेक प्रकार. आणि त्याचे 3 प्रकार
सात्विक बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी किंवा सुखाचे 3 प्रकार, असं करत करत आता आपण या गीतेच्या मध्यावर आलेत, बरोबर मध्यावर आलेत. 39 श्लोक झालेत, 78 श्लोक आहेत, एक्झॅक्टली मध्यावर आत्ता पोचले. आणि मध्यावर पोचल्यामुळेच मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की त्याही पूर्वी म्हणजे जवळजवळ 9 अध्याय झाल्यानंतर मी एकदा म्हणाले होते की आपण प्रार्थनेचा अर्थ समजावून घेऊया. आणि तेव्हा काही पहिल्या प्रार्थना पार्थाय प्रतिबोधिताम किंवा भीष्म द्रोणतटा याचा अर्थ आपण समजून घेतला. पण जी शेवटी आपण प्रार्थना म्हणतो ना, संपूर्ण गीता अध्याय झाल्यानंतर आपण शेवटी जी प्रार्थना म्हणतो, जी तुम्हाला सर्वांना परिचित आहे, ती प्रार्थना आज थोडीशी आधी समजावून घेऊया आणि पुढच्या काही श्लोकांचा आपण आढावा घेऊया. आधी प्रार्थना खरं तर तुमच्या सगळ्यांच्या ओळखीची, अगदी लहान मुलांनासुद्धा मुखोद्गत असणारी जी प्रार्थना आहे किंवा ज्याला आपण ध्यान म्हणतो. संपूर्ण गीतेचं पठण झाल्यानंतर एका ध्यानावस्थेमध्ये जायचे. सुरुवातीची प्रार्थना जी आहे ती मन एकाग्र करण्यासाठी ती अतिशय उपयोगी किंवा सहाय्यकभूत अशी होते. पहिली प्रार्थना पार्थाय प्रतिबोधिता. या 9 अध्यायानंतर आपण जी म्हणतोय ती भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषांच, भीष्म द्रोण तटा जयद्रथजला ही प्रार्थना आपण म्हणतो. आणि आता आज जी पाहणार आहोत ती शेवटी म्हणतो किंवा अथ ध्यानम असं म्हटलेलं आहे. त्या ध्यानामध्ये म्हणजे काही मिनिटं, काही क्षण शांत बसायचे आणि त्याची ती मूर्ती अंतश्चक्षूसमोर आणायची. कुठली मूर्ती तेच आज आपण ह्या प्रार्थनेतनं बघणार आहोत. आणि फक्त एक लहानशी 4 ओळीची प्रार्थना. आधी त्याचा थोडासा अर्थ तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही सगळे जाणकार श्रोते आहात, त्यामुळे तुम्हाला त्याचा अर्थ परिचित आहे. पण ज्यांना नसेल किंवा त्याच्यातले आणखीन काही पैलू उलगडायचा प्रयत्न करूया आणि ही प्रार्थनेचा थोडा अर्थ समजून घेऊया आणि मग 40व्या श्लोकाकडे निश्चितच वळणार आहोत. प्रार्थना काय ती आधी आत्ता म्हणते, शेवटी तर म्हणणारच आहे, पण आत्ता आधी अर्थ समजून घ्यायचा म्हणून एकदा प्रार्थना ती म्हणते आणि मग त्याचा अर्थ बघूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. अशी ती प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेचा अर्थ तरी काय आहे ते सगळं जाणून घेऊया आणि कशासाठी करायची. संपूर्ण भगवद्गीता म्हणून झाल्यानंतर किंवा कुठलंही आपलं जे ठराविक ध्येय असेल, आज 3 अध्याय 2 अध्याय किंवा काही 20 श्लोक असं जेवढं तुमचं ध्येय त्याच्यानंतर ही प्रार्थना म्हणायची आहे. कारण त्याच्यामध्ये त्याचं ते रूप डोळ्यात साठवायचे, मनश्चक्षूसमोर ते रूप आणायचे आणि त्याच्यातलं प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. भरभर घाईने आटपायची म्हणून ही प्रार्थना कधीच म्हणायची नाही. त्या प्रत्येक शब्दाबरोबर त्याचं ते रूप नजरेसमोर आणायचं. खरं म्हटलं ना तर ही प्रार्थना म्हणजे याच्यातले मूळ शब्द काय आहे. शांताकारम ही प्रार्थना तुम्हाला माहिती आहे, पण ह्याच्यातला मूळ शब्द आहे विष्णुं वंदे. 2च शब्दांचं वाक्य आहे. वाक्य एवढंच आहे, अहम म्हणजे अध्यारूत आहे, अहम इथे लिहिलेलं नाही आहे. अहम विष्णुं वंदे अर्थ सगळं सरळच समजतो आहे. मी विष्णूला नमस्कार करतो. इतकं साधं सोपं वाक्य आहे. आता तो विष्णू कसा आणि त्याची सगळी विशेषणं सांगितलेली आहेत. जसं आपण रामरक्षा म्हणताना सुद्धा अथ ध्यानम आणि मग काय म्हणतो, ध्यायेदाजानुबाहुम म्हणतो ना, तो खरं त्याच्यातलंही वाक्य काय आहे, रामचंद्रम ध्यायेत, रामचंद्राचं ध्यान करावं. पण तो रामचंद्र कसा, आजानुबाहुम धृतशरधनुषम असा तो आहे. तसंच अगदी तसंच या विष्णूचं वर्णन या प्रार्थनेमध्ये केलेलं आहे. या कृष्ण रूपाचं वर्णन आहे आणि म्हणून वाक्य एवढंच आहे,
अहम विष्णू वंदे, मी विष्णूला नमस्कार करतो. पण तो विष्णू कसा आहे? शांताकार. शांताकार. शांतीबद्दल आपण मागे बोललो होतो. मनःशांती म्हणजे काय? भगवद्गीतेतले काही श्लोक फक्त शांतीबद्दल बोलणारे. आपण मागे बोललो होतो ह्याच्याविषयी. त्यागात शांतिरनंतरम 12व्या अध्यायातला श्लोक आहे. किंवा दुसऱ्या अध्यायात सुद्धा शांतीम ब्रह्मनिर्वाणम मृच्छसी, असं त्याच्यामध्ये सुद्धा शांती हे आहे. असे शांती हा शब्द अनेक वेळेला आलेला आहे. आता ही शांती 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 म्हणजे नेमकं काय? अगदी इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर सायलेन्स. पण सायलेन्स म्हणजे नुसती शांती नाही बरं का, कारण ह्याचा इंग्लिशमध्ये अनुवाद करताच येत नाही. सायलेन्स म्हणजे शांतता हे जरी खरं असलं तरी केवळ बाहेरची शांतता इथे अभिप्रेत नाही आहे, तर आतली शांती, मनःशांती. सगळीकडे शांत 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 जेव्हा असतं आणि ह्या शांतीने, लक्षात घ्या, या शांतीने जर का आकार घेतला तर शांतीला कुठे आकार? शांतीला आकार वगैरे काही नाही. शांती म्हणजे नीरवता, निशब्दता, कुठला आवाजच नाही, याला शांती म्हटलं. मग त्याला आकार कुठला असणार? पण समजा जसं आपण म्हणतो भगवद्गीता ही भगवंतांची वाङ्मयीन मूर्ती आहे. मूर्ती कशाचीही बनवता येते, मातीची येते, दगडाची येते, धातूची येते, सोन्या चांदीची येते, कशाचीही मूर्ती बनवता येईल. पण जर का वाङ्मयाची मूर्ती बनवली भगवंतांची तर ती कशी असेल? ती ही भगवद्गीता आहे. तसंच जर या शांतीने आकार घेतला तर ह्या शांतीचा आकार कसा असेल? तो हा विष्णुरूप आकार आहे. शांतीने आकार घेतला तर तो आहे शांताकारम, शांत आकार घेतलेला आहे. आता या विष्णूचं रूप इथे वर्णन केलेलं आहे भुजगशयनम, शेषावर शय्या आहे ज्याची. आता शेषशय्येचं काय विशेष आहे आणि कुठे आहे? हा सतत उचंबळणाऱ्या क्षीरसागरामध्ये हा शयन करतोय. म्हणजे उचंबळणारा सागर आहे, सतत हेलकावे खाणार आहे. बरं, शेष तरी कुठे स्थिर आहे? शेषसुद्धा म्हणजे शेषसुद्धा सतत हलणारा असा शेष आहे. आणि तरी एवढं सगळं असून त्याच्यामध्ये सुखाने निद्रा करणारे भुजग शयनम, शी धातू आहे त्याच्यामध्ये. शी म्हणजे झोपणे, निद्रा घेणे. शी धातूचं शयन हे नाऊन झालेलं आहे, नाम झालेलं आहे. असा हा भुजग शयनम. आणि सर्पाला, नागाला, शेषाला भुजग का म्हटलेलं आहे? की तो भुजांनी पुढे सरकतो. उरग, भुजग, पन्नग अशी त्याची अनेक नावं आपण मागे 11व्या अध्यायातसुद्धा पाहिली होती. असा हा भुजग शयनम असा विष्णूचं वर्णन केलेलं आहे. शांताकारम तर आहेच आहे, भुजग शयनम म्हणजे अतिशय शांत सुखाने निद्रा घेतो आहे. म्हणजे सगळं एवढं असूनसुद्धा त्याच्यापासून तो अलिप्त आहे. समुद्रातच राहतो आहे, शेषावरच राहतो आहे, पण तरीसुद्धा सगळ्यातनं तो अलिप्त आहे, सुखाने शयन करतो आहे. असे भगवान विष्णू, त्यांच्या नाभीतून पद्म निघालेलं आहे आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे पद्मनाभम. पद्मनाभ फार सुंदर नाव आहे. पद्मनाभम कसे आहेत? नाभीला कमळाची उपमा दिली आहे आणि ह्या नाभीतून जे कमळ उत्पन्न झाले ते पद्मनाभ आहे. आणि त्या कमळामध्ये साक्षात ब्रह्मदेव आहे. चतुरानन अशा ब्रह्मदेवाचं वास्तव्य त्या कमळात आहे. आणि म्हणून विष्णूचं एक अतिशय सुंदर, अतिशय गोड नाव आहे ते पद्मनाभ. पद्मनाभ शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. सुरेश, ईश म्हणजे स्वामी, ईश म्हणजे श्रेष्ठ. कशातमध्ये श्रेष्ठ? सुरेशम. सुरेशम, सुर म्हणजे देव आणि असुर म्हणजे राक्षस, दानव. या सुरांमधला श्रेष्ठ असा विष्णू आहे. आणि म्हणून त्याचं अतिशय वेगळं नाव आहे सुरेशम. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. आता हा सुरेश कसा आहे? विश्वाधारम, विश्वाचा आधार आहे. आधार म्हणजे काय आहे? अधिष्ठान आहे. या विश्वाला अधिष्ठान कशाचं आहे? हे विश्व कशाच्या आधारावर तोलून धरलेलं आहे?
तो हा विष्णूच आहे. या विष्णूने हे सगळं तोलून धरलेलं आहे. किंवा दुसऱ्या भाषेत म्हटलं तर हा सगळ्याचा अध्यक्ष आहे. भगवद्गीतेत सुद्धा आपण पाहिलंच ना, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. अधिष्ठान माझं आहे आणि ही प्रकृती उलाढाली करते, घडामोडी करते. सूयते म्हणजे निर्माण करते, उत्पन्न करते. काय? सचराचरम. ही प्रकृती त्रिगुणात्मिका आहे, घडवणारी आहे. अघटित माया घटीयसी, त्यामुळे अघटित घटना पटीयसी माया असं तिचं वर्णन केलेलं आहे. असंही, पण त्याचं अधिष्ठान, त्याचं शरण्यस्थान, त्याचं आश्रयस्थान कोण आहे? विश्वाधारम. बरं, हा विश्वाधार आहे, पण तो एका विशिष्ट आकृतीमध्ये बद्ध आहे का? नाही अहो, तसा नाहीच आहे. आपल्याला विष्णू म्हटल्यावर एक चतुर्भुज आकृती, शंख चक्र गदा पद्म अशी डोळ्यासमोर येईल कदाचित, पण तेवढ्या स्वरूपात तो मर्यादित नाहीच आहे. मुळी तेवढा नाहीच आहे. तो कसा आहे? गगन सदृशम, गगनासारखा आहे. आणि गगनासारखा ही उपमासुद्धा पुरेशी नाही आहे बरं का. गगनापेक्षा तो सूक्ष्म आहे. पण आपल्या समजुतीपुरता, आपल्या दृष्टीने व्यापक काय आहे, सगळ्यात मोठं अथांग काय आहे, ते गगन आहे आपल्या दृष्टीने. आपण जास्तीत जास्त कल्पना ताणून ताणून कुठपर्यंत नेऊ शकतो? तर गगनापर्यंत. गगनाला ठाव नाही आहे, गगनाला अंत नाही आहे. लहानपणी आम्हाला वाटायचं बरं का, की तो समोर डोंगर दिसतोय ना, तिथे आकाश त्या जमिनीला चिकटलं असावं कदाचित. एकदा आपण जाऊया आणि ते बघूया. पण तसं नसतं. हे हळूहळू वय वाढल्यानंतर हळूहळू कळायला लागलं. एकदा तर मी ठरवलंच होतं की बघायचंच कुठे ते आकाश जमिनीला चिकटले. तसं नसतंच अहो. आकाश सगळीकडे, तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या बरोबर आहे, तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या समोर आहे, आणि एवढंच नाही तर तुमच्या आतसुद्धा आहे. असा हा गगनाच्या पेक्षाही सूक्ष्म, गगनापेक्षाही व्यापक, पण आपल्या समजुतीपुरतं त्याला गगन सदृशम म्हटलेलं आहे. असा हा विश्वाधार आहे, गगन सदृशम आहे. आणि रंग कुठला आहे याचा? खरं म्हटलं ना तर याला रंगबिंग नाही बरं का. आपले तुम्हाला जेवढे ज्ञात रंग असतील, निळा, पिवळा, हिरवा, केशरी, आपल्याला काही एक 50 रंग फार तर सांगता येतील. जास्त आपल्याला रंगाचं ज्ञान नाही. मूळ रंग तर 3च. पण हा कुठल्याच रंगाचा नाही आहे. पण तरीसुद्धा त्याला मेघवर्णम म्हटलेलं आहे. कारण मेघाचा वर्ण कसा असतो? निळा सावळा. निळा सावळा का म्हटलेलं आहे? निळा हा सुद्धा त्याचा वर्ण नाही आहे. पण निळा रंग, डार्क निळा, गडद निळा रंग जो आहे ना, तो सर्व समावेशक आहे, सगळ्या रंगांना सामावून घेणार आहे. खरं म्हटलं तर हा रंगहीन आहे. रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. तुम्ही जो रंग द्याल तो ह्याचा रंग आहे खरं म्हटलं तर. पण हे सगळे रंग एकत्र केलं तर त्याचा एक गडद निळा रंग होतो. आणि म्हणून तो रंग आहे तो मेघाचा, घनश्याम. असा हा घनश्याम आहे, म्हणून त्याला मेघवर्णम असं म्हटलेलं आहे. आणि शुभांगम, शुभांगम प्रत्येक अंग म्हणजे प्रत्येक गात्र, प्रत्येक इंद्रिय, प्रत्येक अवयव त्याचा इतका सुंदर आहे, प्रपोर्शनेट आहे, शुभ आहे, मंगल आहे, पवित्र आहे. असा हा शुभांगम आहे. काय एक एक शब्द. आणि ही प्रार्थना म्हणताना सुद्धा एक एक त्याचं असं वेगळं 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 रूप डोळ्यासमोर आणायचं आणि डोळे मिटवून घ्यायचे. फक्त त्या रूपामध्ये आपण दंग व्हायचं. असा हा शुभांगम आहे. बरं, हा कोण आहे? लक्ष्मीकांत आहे. लक्ष्मीकांत आहे, रमापती आहे. हा रमापती म्हणजे रमेचा पती आहे. आणि रमा कोण आहे? रमा म्हणजे लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणजे वैभव आहे. या सृष्टीमध्ये जे उधळलेलं वैभव आहे ना, वैभव म्हणजे तुमचं सोनं चांदी नोटा हे वैभव नाही बरं का. ही सृष्टी नुसती वैभवाने समृद्ध झालेली अशी ही सृष्टी आहे. या लक्ष्मीचा पती कोण आहे? हा लक्ष्मीपती आहे, लक्ष्मीकांत आहे. आणि ही रमा कशी आहे सांगू का? ही रमा, ही लक्ष्मी कशी आहे? न मागे तयाची रमा होय दासी, अशी ही रमा आहे. स्वयंवराची कथा तर आपल्याला माहितीच. या लक्ष्मी जेव्हा समुद्रातनं उत्पन्न झाली, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरीश चंद्रमा अशी जी 14 रत्नं निघाली, या लक्ष्मीला एक
तिचं स्वयंवर करावं, तिला एक चांगला पती शोधावा म्हणून समुद्राने प्रयत्न केले आणि अनेक देव किंवा अनेक त्याच्यामध्ये थोर थोर पराक्रमी पुरुषांनी भाग घेतला होता. पण ह्या सगळ्यांना नाकारून किंवा ह्या सगळ्यांना ओलांडून ही लक्ष्मी माळ घेऊन कुठे गेली की जिथे तो पहुडलेला आहे, तो विष्णू. कारण त्याला त्याची इच्छाच नव्हती. बाकीच्या सर्व देवांना वाटत होतं की माझ्या गळ्यामध्ये या लक्ष्मीनी माळ घालावी. पण लक्ष्मीचं तत्त्वच मुळी असं आहे, न मागे तयाची रमा होय दासी. मागू नका, ती तुम्हाला आपोआप मिळेल. हाव धरली किंवा तिच्या मागे लागलं तर ती कधीच प्राप्त होणार नाही. न मागे तयाची रमा होय दासी. यांनी काही तिची इच्छा बाळगली नाही आणि म्हणूनच तिने त्याच्या गळ्यात माळ घातली. असा हा लक्ष्मीकांत आहे. लक्ष्मीकांतम. याचे डोळे कसे आहेत हो? डोळे हे बोलके असतात. याच्या डोळ्याचा आकार आणि त्याचं कोमलता, त्याचं जे मार्दव आहे ते कसं आहे? कमलनयनम. कमलनयनम काय शब्द वापरला आहे. कमळाप्रमाणे याचे नयन आहेत. अगदी अनेक याच्याबद्दल अगदी रामरक्षेमध्ये सुद्धा राजीवलोचनम, उत्पल, पुंडरीकाक्ष अशी अनेक नावं त्याची आहेत. पण इथे वापरले नाव ते कमलनयनम. म्हणजे कमळ कसं असतं? कोमलता आहे, आर्द्रता आहे, ओलसर असतं. असं कोरडं नसतं कमळ. कमळ पाण्यात राहत असतं. ती पाण्यातली सगळी आर्द्रता त्याच्या प्रत्येक पाकळीमध्ये दिसते. कोमलता आहे, आर्द्रता आहे, सौंदर्य आणि तरीसुद्धा अलिप्तता आहे. असे ह्याचे जे नयन आहेत त्यामुळे त्याला कमलनयनम. आणि पुढे म्हटलेलं आहे योगीभिर ध्यानगम्यम. योगी पुरुष ज्याचं ध्यान करतात आणि ज्या ध्यानामध्ये जो दर्शन देतो, ध्यानामधून जो आकलन होतो, आकळतो, असे हे भगवान विष्णू आहेत. त्यामुळे योगीभिर ध्यान गम्यम. गम्यम म्हणजे प्राप्त होणारा आहे, ध्यानातून प्राप्त होणारा असा आहे. आणि कसं आहे? भवभयहरम. भवभय हा सगळा भवसागर आहे. भवसागर आहे. आपण ह्या भवसागरामध्ये डुबक्या मारतोय, बुडतोय. पण ह्या भवसागरातनं जो हे भय जो दूर करणारा आहे, ह्याच्यातनं जो तारून नेणारा आहे, पलीकडे नेणारा आहे, या तापातनं, ह्या पापातनं जो तारणारा आहे, तो भवभयहरम असा हा भगवान विष्णू आहे. त्या एका भजनामध्ये किंवा एका गीतामध्ये म्हटले ना, आम्ही दूरचे प्रवासी. आम्ही दूरचे प्रवासी, जाणार दूरदेशी, तो मार्ग दाखवाया, अधिकारी रामराया. ही रामनाम नौका भवसागरी तराया. ह्या नौकेत एकदा बसलो ना, या रामनामाच्या नौकेमध्ये, की आम्ही निश्चितपणाने पलीकडे जाऊ. कारण आम्हाला दूर देशी जायचे, पुष्कळ लांब जायचे. पुष्कळ लांब म्हणजे काय? त्या मोक्ष मार्गापर्यंत जायचे, त्या पदवीपर्यंत जायचे, त्या परमपदापर्यंत जायचे. आणि त्याच्यासाठी हा आहे ना, हा आमच्याबरोबर आहे. भवभयहरम. आणि कसं आहे? सर्वलोकैकनाथम. सर्व लोकैक. लोक किती आहेत? खरं म्हटलं तर त्रैलोक्याचे स्वामी आहेत. भगवंत हे त्रैलोक्याचे स्वामी आहेत. किंवा 14 लोक धरा, 14 भुवन धरा, 7 पाताळ आहेत, 7 स्वर्ग आहेत. अशी 14 भुवनांचे जे स्वामी आहेत त्याच्यामध्ये जे श्रेष्ठ आहेत, सर्व लोकैकनाथम तम विष्णू अहम वंदे. किती सुंदर अर्थ कळला की नाही आपल्याला? तम विष्णू, त्या विष्णूला अहम लिहिलेलं नसलं तरी ते अध्यारूत आहे. अहम वंदे, अशा विष्णूला मी नमस्कार करतो. पण ही प्रार्थना भरभर घाईघाईने म्हणायची म्हणून म्हणायची नाही. प्रत्येक शांताकारम, त्या शांतीचं रूप डोळ्यासमोर आलेलं आहे. भुजगशयनम, समुद्रामध्ये कसे क्षीरसागरामध्ये शयन करणारे आहेत. पद्मनाभम, शुभांगम, सुरेशम अशी सगळी त्याची रूपं नजरेसमोर आणत आणत आपल्याला ह्या पुढे जायचे. आणि खरोखर या आणि योगीभिर ध्यानगम्यम तर आम्हाला का नाही मिळणार? आम्हालाही तो भेटू शकेल. आणि म्हणून ही प्रार्थना अतिशय मनापासून श्रद्धेने, निष्ठेने, पण तरी सजगतेने म्हणायचे. अशा या प्रार्थनेचा अर्थ समजून घेतला. हे सगळं करत असताना आता 145वा भाग आला आहे आणि मध्यावर आपण आलेलो आहोत. आता 39 श्लोक झाले होते
आणि आज 40वा श्लोक आपण बघणार आहोत. या 40व्या श्लोकामध्ये काय आहे, आधी श्लोक वाचूया, त्याचा शब्दशः अर्थ जाणून घेऊया आणि मग त्याचं बिटवीन द लाईन्स पण बघणार. श्लोक असा आहे, न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तै यदैभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. वा वा दोनदा आलंय. वा म्हणजे किंवा. काय म्हटलेलं आहे, न तद अस्ति, ते नाहीच आहे. कुठे, पृथिव्यां दिवी देवेषु वा. पृथ्वीवर नाही आहे, स्वर्गात नाही आहे, देवलोकात नाही आहे, काय नाही आहे, न तद अस्ति, ते नाहीच आहे. कसं, सत्वं प्रकृती जैर्मुक्तैः. प्रकृती या त्रिगुणांनी मुक्त नाहीच आहे, त्रिगुणांनी युक्त आहे, मुक्त नाही आहे, त्रिगुणांनी युक्तच आहे. यदैभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. ही प्रकृती कशी आहे, त्रिगुणात्मिका आहे. त्याचं असं म्हटलेलं आहे, पहिली होती ती मूळ माया होती आणि त्या मूळ मायेतनं जेव्हा तिची साम्यावस्था ढळली, मागे बोललो आहे आपण, पण तरी थोडक्यात अगदी 2 वाक्यात सांगते. मूळ मायेमध्ये सुद्धा त्रिगुण होते. लक्षात घ्या, मूळ माया ही साक्षात भगवंतांशी अंगीभूत अशी शक्ती आहे. अंगीभूत म्हणजे आधीपासून आहेच, ती सनातन आहे, ती आदी माया आहे, ती आहेच, ती काही निर्माण झालेली नाही आहे. पण तिच्यामध्ये सुद्धा हे त्रिगुण होतेच, पण ते साम्यावस्थेत होते. म्हणजे एखादी वस्तू 3 बाजूंनी तिला जोर लावला, समान जोर लावला, तर ते काहीही हलणार नाही, समान जोर असेल तर. पण जरा कमी जास्त झालं की एखादा गुणाचं प्राबल्य वाढतं आणि एखादा गुण कमी होतो. म्हणून नंतर काय झालं, थोडी ही साम्यावस्था ढळली, तेव्हा त्याच्यातनं मूळ मायेतनंच गुणक्षोभिणी माया निर्माण झाली. समजते ना, गुणक्षोभिणी माया ही गुणमाया आहे. त्याच्यातनं मग ही त्रिगुणात्मिका प्रकृती निर्माण झाली. आणि ही त्रिगुणात्मिका प्रकृती कशी आहे असं विचाराल तर ह्या त्रिगुणात्मक प्रकृतीमुळे ही सगळं, या सृष्टीतला प्रत्येक जीव, प्रत्येक वस्तू ही त्रिगुणांनी युक्त आहे. तुम्ही आम्ही आहोत याच्यात काहीच नवल नाही आहे, पण प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी झाडं, वेली, पशु, पक्षी, किडा, मुंगी, ह्या सगळं त्रिगुणांनी युक्त आहे. संपूर्ण हे सगळं त्रिगुणांनी युक्त आहे. मग आता प्रत्येक गोष्टीमध्ये सत्व आहे, रज आहे, तम, हे त्रिगुण आहेतच. म्हणजे अगदी साधी गोष्ट घ्या, सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला काय लागतं, काय लागतं तुम्हाला, चहा लागतो किंवा पेयाचं जर का समजा आपण विचार केला, नुसतं पेय कुठलं आहे तर बघा, दूध हे सात्विक पेय आहे, चहा हे राजसिक पेय आहे आणि मद्यपान हे तामसिक आहे ना. म्हणजे साध्या पिण्याच्या गोष्टीमध्ये, अन्नामध्ये सुद्धा असंच आहे, सत्व रज तम. आणि जितकं तुम्ही, आणि अन्नावर सगळं आपलं आचरण म्हणा, व्यवहार म्हणा अवलंबून असतात. त्यामुळे जितक्या सात्विक अन्नाचं सेवन आपण करू तितका सत्वगुण वृद्धिंगत होतो. सत्वगुण वृद्धिंगत करायचा असेल तर साधं सात्विक भोजन घेतलं पाहिजे, सात्विक पेयाचं सेवन केलं पाहिजे, असंही आहे. किंवा आणि मग ह्या सत्वगुणामुळे काय होतं बघा, आपण बोललो आहे 14व्या अध्यायापासून आपण सत्वरजतमाबद्दल बोलतोच आहोत, पण तरीसुद्धा आता थोडा वेगळ्या अंगाने विचार करूया. कारण प्रत्येक अध्यायामध्ये म्हटलं तर तेच आहे, पण म्हटलं तर थोड्या छटा वेगळ्या आहेत. ज्याच्या अंगामध्ये सात्विकता आहे त्याला सारासार निर्णय घेता येतो. पाहिलं तर आत्ताच आपण प्रवृत्तींच निवृत्तींच कार्ये भयाभये बंधम मोक्षांच या वेत्ती, ह्या सगळ्यातलं डिफरन्सिएशन ज्याला करता येतं, बुद्धिस्सा पार्थ सात्विकी. अशा सात्विक बुद्धीला सारासार निर्णय घेता येतो. आणि एकदा निर्णय बरोबर आले की जीवन सुकरच होतं ना. कितीतरी गोष्टी आपण योग्य वेळेला योग्य निर्णय घेतल्यामुळे आज आपलं जीवन सुखी आहे. बघा एकदा मागे डोकावून, मागे वळून बघूया की काही निर्णय आपले बरोबर येतात, काही निर्णय चुकतात. निर्णयावर सगळं अवलंबून असतं. मग निर्णय उत्तम होण्यासाठी
सत्वगुण जास्तीत जास्त आपल्या अंगामध्ये मुरला पाहिजे. मग त्याच्यासाठी उपाय काय, तर सात्विक अन्नाचं सेवन, सात्विक पेयाचं त्याचंही सेवन करणं असं आहे. पण मग नुसताच सत्वगुण चालेल का? नाही नाही नाही, सत्वगुणाच्या जोडीला थोडा रजोगुण आवश्यकच आहे. कारण दुसरी गोष्ट असं आहे की रजोगुणामुळे कार्यक्षमता वाढते. सत्वगुणामुळे निर्णय घेता येईल की ह्या साईडला जाऊ का त्या साईडला जाऊ, सायन्सला जाऊ का आर्ट्सला जाऊ का कॉमर्सला जाऊ का इंजिनिअरिंगला जायचं आहे, कुठे जायचे, हे निर्णय सत्वगुण घेणार आहे. पण काम कोणाला करायचं आहे? रजोगुणाला. रजोगुणामुळे कार्यक्षमता वाढते. कार्यक्षमता वाढवायची असेल, प्रत्यक्ष काम करायचं असेल तर रजोगुण आवश्यकच आहे. रजोगुण सारखा पुश करतो, आपल्याला ढकलतो, कर, उठ, चल हे काम कर. अर्जुनाला तरी भगवंत सारखं सांगतात ना, तस्मात उत्तिष्ठ भारत, तस्मात युज्यस्व भारत, उठ, धनुष्य घे आणि युद्धाला तयार हो, सज्ज हो, युद्ध सज्ज हो, युद्ध सज्ज हो, युद्ध सज्ज पार्था, असं म्हटलेलं आहे ना भगवंतानी. त्यामुळे ही कार्यक्षमता टिकते ती रजोगुणामुळे आणि निद्रा येते ती तमोगुणामुळे. पण मग तमोगुण नकोच का? नाही, तसं कसं चालेल? निद्रा ही आवश्यकच आहे. निद्रेमुळे आणखीन आपण दुसऱ्या दिवशी जास्त टवटवीत होतो, पुन्हा कार्यक्षम इंद्रिय होतात. आणि ही निद्रेमध्ये सुद्धा आपण मागे बोललो होतो, निद्रेमध्ये सुद्धा साक्षात ब्रह्माचं दर्शन घडतं. फक्त मध्ये अज्ञानाचा पडदा असतो, एवढंच. रोज आपण ब्रह्माला भेटून येतो. त्यामुळे निद्रा आवश्यक नाही आहे का? निद्रा आवश्यक आहे. म्हणजे तमोगुणही थोड्या प्रमाणात पाहिजेच की. सत्वगुण पाहिजे, रजोगुण पाहिजे, तमोगुण पाहिजे. पण तरीसुद्धा याचा रेशो आपल्या हातात आहे. सत्वगुण वृद्धिंगत करायचा आहे, कार्यक्षमता टिकवून ठेवायची आहे आणि त्याच्यासाठी निद्राही आवश्यक आहे. त्यामुळे हे तिन्ही आवश्यकच आहे. सत्वगुण हा निर्मल आहे, तो प्रकाशक आहे, तो बुद्धीला आणखीन तेज देणारा आहे. बुद्धीची आपण 4 पायऱ्याही पाहिल्यात, बुद्धी, मेधा, प्रज्ञा, प्रतिभा अशी वृद्धिंगत करणारा, एक एक पायरी वर नेणारा, सजगतेने प्रत्येक निर्णय घेणारा असा तो आहे. हे सगळं करण्यासाठी आता कोणी परीक्षक नाही आहेत बरं का. लहानपणी आपल्याला तोंडी परीक्षा असायची किंवा प्रॅक्टिकल परीक्षा असायची. कोणी परीक्षक नाही आहे. आपल्या जीवनाचं परीक्षण कोण करणार? दुसरं कोणी केलेलं आपल्याला चालतही नाही, आवडतही नाही. आपणच रोज आपलं परीक्षण करायचं की मी आज काय काय ठरवलं होतं आणि काय काय केलं, बरोबर केलं ना का? आज ह्या माझ्या 2 चुका झाल्यात, या मला सुधारायला पाहिजेत. रोज परीक्षण करायचं. आणि कसं? तटस्थतेने, साक्षी भावाने. त्यामुळे खरंच आहे, हे रोज आपल्याला साक्षी भावाने आपल्या स्वतःकडेच बघता यायला पाहिजे. आणि साक्षी भावाने जेव्हा बघता येतं, सत्य मधुर वच वदता यावे, तटस्थतेने बघता यावे, ध्येयाचा ध्यास जीवा सदैव लागू दे, घरोघरी करी गीता जाऊ दे. तटस्थतेने, माझ्या बाबतीत मी पार्शालिटी नाही करायची की हां मी काही केलं तरी ते बरोबरच आहे, मी काय सहजच तिला बोलले, तिने उगीच मनाला लावून घेतलं, असं नाही आहे. बोललीच तिथे जखम झालीच आहे. तटस्थतेने आपल्याच जीवनाकडे, आपल्याच व्यवहारांकडे बघता यायला पाहिजे, परीक्षण करता यायला पाहिजे. आणि हे सगळं लक्षात घ्या, हे सगळं हिताच्या कसोटीवर घासून पाहिजे. हे सगळं नुसतंच जनरीतीपुरतं नाही आहे. हित काय आहे, माझं कल्याण काय आहे, त्या कल्याणाच्या दिशेने रोज एक पाऊल तरी टाकायचे. आणि मग हे करत असताना आधार कशाचा घ्यायचा? काय बरोबर आणि काय चूक मला कळत नाही ना, मला माझं सगळं बरोबरच वाटतं. अहो नाही ना, त्याच्यासाठीच तर शास्त्र आहे ना. शास्त्राधिष्ठित जे निकष आहेत, जे पॅरामीटर्स आहेत, त्याच्यावर स्वतःला रोज घासून बघायचे. विधी काय आहे, निषेध काय आहे, डूज काय आहे, डोंट्स काय आहेत, हे सगळं तपासून बघायचं, स्वतःला घडवायचे. हे शिल्प आहे. हे आपलं म्हणजे शिल्प आहे. मानव जन्म हे एक शिल्प आहे. आपण शिल्पकार आहोत आणि स्वतःलाच घडवायचे. उद्धरेत आत्मना आत्मानम. आणि खरंच हे सगळं रोज 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 हे घडवत गेलो तर आपल्यातनं सुद्धा एक
परमेश्वरी मूर्ती तयार होईल ना, देवाची एक मूर्ती तयार होईल. मी नुसताच तो मानवापर्यंत राहणार नाही. आधी पशुत्वाकडनं मानवत्वाकडे वाटचाल करायची, मानवत्वाकडनं देवमानवाकडे आणि देवमानवाकडनं देवत्वाकडे आपल्याला वाटचाल करायची. हे तर आपलं नक्कीच ठरलं आहे. मग आता त्या दृष्टीने विचार करायचा आहे की ही सगळी सृष्टी आहे ही त्रिगुणात्मिक आहे, पण मला माझ्यातला सत्वगुण, त्याच्यातही शुद्ध सत्वगुण वाढवत वाढवत न्यायचं आहे. हे सगळं जमेल का? नक्कीच जमेल. या भगवद्गीतेच्या अभ्यासातून, त्याच्या मननातून, त्याच्या चिंतनातून मला हे निश्चितच जमणार आहे. पण आता हे सगळं जमलं समजा, पण सगळे लोक सारखे नसतात ना. जसं आपल्यामध्ये त्रिगुण आहेत तसं ह्या सगळ्या समाजामध्ये सगळे त्रिगुणानेच भरलेले लोक आहेत. सगळेच काही सज्जन नाही आहेत आणि सगळेच काही दुर्जन नाही आहेत. काही मध्यम आहेत, काहींच्यामध्ये प्रमाण कमी जास्त होऊ शकतो. या सत्व रजतमाचं प्रमाण कमी जास्त प्रत्येकामध्ये आहेच ना. अगदी सख्ख्या भावंडामध्ये तरी कुठे सारखं प्रमाण असतं. प्रत्येकाचं प्रमाण वेगळंच आहे. पण हा समाज हा विविध रंगी आहे, विविध ढंगी आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोच्या धर्म परिषदेत गेले होते तेव्हा त्यांनी एक मंत्र उद्धृत केलेला आहे जो शिवमहिम्नातला आहे. रुचीना वैचित्र्या द्रुजु कुटिल नाना पथजुषाम. या समाजामध्ये रुची वैचित्र्य आहेच ना. प्रत्येकाची आवड वेगळी, निवड वेगळी, आणि तेच योग्य आहे. सगळंच सारखं असतं तर काय मजा होती या जीवनामध्ये. एखाद्याला अतिशय एखादा शूर असतो, निडर असतो, आणि एखादा अगदी घाबरट पळपुटा असतो. सगळी लोक सारखी नाहीच आहे. एखाद्याला गोड अतिशय आवडतं, एखाद्याला तिखट झणझणीत आवडतं. रुची वैचित्र्य आहे. कोणी रुजू आहे, कोणी कुटील आहे. रुजू म्हणजे सरळ स्वभावाचा, अर्जुनासारखा. अर्जुनाचं नावच मुळी रुजू या शब्दावरनं आलेलं आहे. रुजूवरनंच तो अर्जुन झालेला आहे. रुजू ट्रान्सपरंट स्वभावाचा अर्जुन आहे. मग आता रुजू काही आहेत, काही कुटील आहेत. नाना पथजुषाम, पंथ वेगळे आहेत, संप्रदाय वेगळे आहेत, जाती वेगळ्या आहेत, वर्ण वेगळे आहेत, सगळं वेगळं आहे. मग आता ह्याच्यावरनंच भगवंत काय म्हणत आहेत, मागे सुद्धा म्हणाले होते 4थ्या अध्यायात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टं गुणकर्म विभागशः. मीच निर्माण केलेले आहेत चातुर्वर्ण्य. वादाचा मुद्दा वाटतोय ना. चातुर्वर्ण्य म्हटलं की लगेच कोणीतरी उसळून त्याच्यावर प्रहार करायला टपलेलेच असतात. अहो तसं नाही आहे. हा जातीवर नाही आहे ठरलेला. चातुर्वर्ण्य हा जातीवर नाही आहे. मग आहे काय नेमकं? आता पुढच्या काही श्लोकामध्ये स्वतः भगवंत सांगत आहेत. ह्याला तर कोणी ऑब्जेक्शन घेता कामा नाही आहे. भगवंत स्वतः म्हणत आहेत की हो, ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. हे स्वभावतः गुण आहेत आणि त्याच्यानुसार हे वर्ण पडलेले आहेत. काय पडलेले आहेत म्हणजे पूर्वी अशी रचना नव्हती बरं का. आधी थोडक्यात अर्थ बघू आणि मग आपण त्याचं विवेचन बघूया. ब्राह्मण क्षत्रिय विष म्हणजे वैश्य. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे परंतपा. अर्जुनाला परंतप म्हटले बरं का इथे. आता त्याचंसुद्धा सामर्थ्याची, त्याच्या पराक्रमाची जाणीव करून देतात भगवंत मधनं. आणि ह्या 4 जे आहेत, कर्माणि प्रविभक्तानी, प्रत्येकाची कर्म वेगळी आहेत. प्रविभक्तानी, विभक्त वेगळी आहेत, आणि म्हणजे प्रकर्षाने वेगळी. ह्याचं कर्म त्याला चालणार नाही, त्याचं कर्म ह्याला चालणार नाही. आणि ती कशानुसार ठरतात? स्वभाव प्रभवैर्गुणैः. स्वभावतःच प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे असतात आणि त्याच्यावर हे सगळं ठरत असतं, असं भगवंतांनी आधी साधा अर्थ सांगितलेला आहे. आता आणखीन त्याच्यातले बारकावे आपण बघणार आहोत. पूर्वी काय होतं, अगदी पूर्वी बरं का, जेव्हा मानव जात जेव्हा 10,000 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. पूर्वी हंस नावाचा एकच वर्ण होता. असे वेगळे वर्ण वगैरे काही नव्हते. प्रत्येकजण कसा होता त्याच्यातला, स्वावलंबी होता, निस्वार्थी होता. परंतु काळाच्या ओघामध्ये स्पर्धा वाढली. म्हणजे आधी प्रत्येकजण आपापल्या पुरतं काय गुहेत राहत होता. मग त्याच्यातनं आणखीन सुधारणा झाली, ज्याला संस्कृती म्हणतो, सभ्यता म्हणतो.
हे हळूहळू वाढत गेलं. लोक पूर्वी आधी नदीकाठी वस्ती करत होते, सुपीक जमिनी होत्या, आपल्यापुरतं पिकवत होते, सगळे समाधानी, स्वावलंबी, स्वतःपुरते अतिशय आनंदात होते. पण हळूहळू जशी संख्या वाढली तशी स्पर्धा वाढली, द्वेष वाढला, ईर्ष्या वाढली. त्यामुळे संतोषाने राहण्याची वृत्ती उणावायला लागली, कमी कमी व्हायला लागली. प्रत्येकाला वैभव किंवा समृद्धी हवी हवीशी वाटायला लागली. त्यावेळेला समाजाची व्यवस्था आहे ती वर्णाधिष्ठित झाली. बघूया आता याच्यात सुद्धा अतिशय पुष्कळ गोष्टी आहेत. त्याच्यात ही सगळी व्यवस्था वर्णाधिष्ठित झाली. याचं वर्णन बृहदारण्यकामध्ये सुद्धा अतिशय सुंदर केलेलं आहे. चातुर्वर्ण्याचं वर्णन बृहद म्हणजे उपनिषद काला, म्हणजे जवळजवळ 8 ते 10,000 वर्षापूर्वीचा हा कालखंड आहे. वैदिक समाजामध्ये सुद्धा ही आदर्श व्यवस्था होती बरं का. वैदिक म्हणजे त्यालाही 8-10,000 वर्ष झाली, ही आदर्श व्यवस्था होती. आज मात्र त्याचं भ्रष्ट स्वरूप पाहायला मिळतं. आज आपण चातुर्वर्ण्य म्हणजे जात असं म्हणतो. आपल्याला असं वाटतं की शूद्र म्हणजे खालची जात, असं नाही आहे बरं का. त्या प्रत्येकाचं स्वरूप आपण पुढच्या काही श्लोकात जाणून घेणारच आहोत. पण इथे कुणी कमी नाही, कुणी जास्त नाही. पुरुष सूक्तामध्ये सुद्धा याचं अतिशय नेमकं वर्णन आलेलं आहे. म्हणजे किती जुनी आहे बघा ही व्यवस्था. याला तुम्ही जातीचं, दंगलीचं किंवा भेदभावाचं स्वरूप देऊच नका. हे इतकं आवश्यक आहे. ही वर्णव्यवस्था खूप आवश्यक होती. पण बरीच वर्ष ही चाललेली होती. पण मध्ये काही घडामोडी झाल्या. अगदी अलीकडचा इतिहास जर का तपासला, अलीकडचा म्हणजे जवळजवळ 1600च्या नंतरचा इतिहास तपासला, जेव्हा ब्रिटिश आपल्या भारतभूमीमध्ये आले आणि त्यांनी जो कब्जा मिळवला, त्याच्यानंतर त्यांनी तोपर्यंत आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती. गुरुकुल पद्धती होती, शेती होती, गोधन विपुल स्वरूपामध्ये होतं. पण ब्रिटिशांनी आणि ब्रिटिशांमधल्या सुद्धा विशेषतः मेकॉलेनी जो काही बुद्धिभेद केलेला आहे, तेव्हापासून सगळ्या पडझडीला सुरुवात झाली. बुद्धिभेद केला. ही कसली गुरुकुल पद्धती तुमची? 12-12 वर्ष काय त्या गुरुच्या घरी जाऊन राहायचं काय? एवढं आयुष्य वाया घालवायचं? आमचं तसं नाही. आमचं बघा कशी मुलं तयार होतात आमच्याकडे, इंग्लिश बोलतात, जगभरामध्ये शोध लावतात. आणि असं सांगितल्यामुळे आपली एक पिढीच्या पिढी बर्बाद झाली. खरं म्हटलं तर एक पिढीच्या पिढी म्हणजे एका सुशिक्षित पिढीचा एक पाय पूर्वी मध्यंतरीच्या काळामध्ये एक पाय कायम पाश्चात्य संस्कृतीमध्ये रोवला होता. खरं म्हटलं तर भारतीय संस्कृती इतकी दुसरी संस्कृतीच नाही. जॉन वुडरॉफ या पाश्चात्य एका विचारवंतांनी त्या भारतीय संस्कृतीवर हल्ला केला किंवा त्याच्याबद्दल इतकी टीका केली की भारताला संस्कृती आहे असाच प्रश्न विचारला. आणि त्याला योगी अरविंदांनी अतिशय परखड भाषेमध्ये, खरं तर त्याने हे दुर्लक्षच केलं असतं, पण असं करून चालणार नाही, त्यांना काहीतरी सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. म्हणून योगी अरविंदांनी त्यांच्या हिंदू ह्या नियतकालिकामध्ये काही लेख लिहिले आणि त्या लेखाचं शीर्षक होतं द फाउंडेशन ऑफ इंडियन कल्चर. द फाउंडेशन ऑफ इंडियन कल्चर किंवा भारतीय संस्कृतीचा पाया. आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीचं इतकं वैभवशाली रूप त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. तो ग्रंथसुद्धा मुळातूनच खरं तर वाचण्यासारखा आहे. आणि हे सगळं करत असताना त्याच्यातनं अनेक गोष्टी घडल्या. इंग्लिशचं किंवा आणखीन एक तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगते की स्वतः योगी अरविंद यांचे वडील डॉक्टर कृष्णघन घोष हे ह्याच पठडीतले होते. याच म्हणजे कुठल्या? जे सुशिक्षित इंग्रजांची भलावण करत होते, इंग्रजांचं सगळं आचार विचार भाषा रीतिरिवाज त्यांना मान्य होते, अशा पिढीचे ते एक प्रतिनिधी आहेत डॉक्टर कृष्णघन घोष. आणि म्हणून त्यांनी योगी अरविंदांना वयाच्या 21व्या वर्षापर्यंत लंडनला शिकायला ठेवलं होतं. भारतीय भाषेचा एक शब्दही त्यांना येत नव्हता. योग हा शब्दसुद्धा त्यांच्या कानावर देखील पडलेला नव्हता. अशा अरविंदांना
पुढे लोक राष्ट्रयोगी अरविंद म्हणून ओळखायला लागले. पण ते घडणारच होतं, ते नियतीच्याच मनात होतं म्हणून घडलं. पण बघा, डॉक्टर कृष्णगन घोष यांसारखे सुवर्णपदक प्राप्त केलेले, ॲबर्डीन विद्यापीठाचं पदवी घेतलेले असे सुशिक्षित पाश्चात्यांना अनुकूल होते किंवा पाश्चात्यांना धार्जिणे असे होते असंही म्हणता येईल. असू दे, आपला तो आत्ता विषय नाही आहे. चातुर्वर्ण्य हा विषय आहे. चातुर्वर्ण्य म्हणजे नेमकं काय? नेमकं काय आहे चातुर्वर्ण्य म्हणजे काय आहे? ही वैदिक समाजातली ही आदर्श व्यवस्था होतीच. पण वर्ण म्हणजे जात नाही, वर्ण म्हणजे व्यवसाय नाही बरं का. म्हणजे अगदी आत्ताची सुद्धा उदाहरणं आहेत किंवा जुनीसुद्धा आहेत. अगदी जुनी उदाहरणं म्हटलं तर उपनिषदकालीन सत्यकाम जाबाल म्हणून आहे एक काय म्हणतात इतरा किंवा एका गणिकेचा मुलगा होता सत्यकाम. त्याला ब्रह्मविद्या शिकण्याची अतिशय ओढ होती म्हणून तो अनेक गुरुजींकडे गेला. पण गुरुजी म्हणले तुझ्या पित्याचं नाव सांग, तुझं गोत्र सांग. पण ह्याला नावच माहिती नव्हतं. कारण त्याच्या आईला त्याने विचारलं, पण ती अनेकांकडे सेवा करत होती, त्यामुळे ती म्हणली मलाही पित्याचं नाव तुझ्या नेमकं माहिती नाही आहे. पण ह्या सत्यकाम जाबालांनी जो इतरेचा मुलगा होता, या सत्यकाम जाबालांनी जे उपनिषद पुढे त्याचा प्रसार केला ते उपनिषद इतरेचा मुलगा म्हणून ते ऐतरेय उपनिषद म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे असं काही नाही आहे की कुठल्या जातीवर फक्त ब्राह्मणांनाच हा मान आहे असं अजिबात नाही. ब्राह्मणांना मान आहे, निश्चितच आहे, पण केवळ ब्राह्मणांनीच अध्ययन करावं असं बिलकुल सांगितलेलं नाही आहे. अनेक शूद्र आहेत, क्षत्रिय तर अनेक आहेत, वैश्यांनीसुद्धा या ज्ञानाचं अध्ययन केलेलं आहे किंवा या वेदविद्येचं सुद्धा अध्ययन केलेलं आहे. अहो एवढंच कशाला, अगदी तुकाराम महाराजांच्या आत्ताच्या काळात जरी म्हटलं तरी तुकाराम महाराज हे मोरे होते, कुणबी होते. पण रामेश्वर भट्टांनी सुद्धा ज्यांनी त्यांची निंदा केली, ज्यांनी त्यांना त्रास दिला, अशा रामेश्वर भट्टांनी साक्षात तुकोबांची आरती लिहिलेली आहे आणि म्हणतात तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी पायी मस्तक ठेविले. इथे जातीचा संबंध नाही आहे. कोण कमी जातीचा, हीन आणि गौण अशा जातीच नाही आहेत, मुळी सगळे सारखेच आहेत. त्यामुळे असंही म्हटलेलं आहे. किंवा आणखीन एक कथा सांगतात बरं का. आणखीन एक कथा सांगितली जाते. एक अतिशय ब्राह्मण होते, अतिशय काय म्हणतात कर्मकांड करणारे एक ब्राह्मण होते. स्नान संध्या करून ते असे निघाले होते, भिक्षेसाठी निघाले होते. आणि बघितलं तर एकदम त्यांच्या डोक्यावर काहीतरी पडलं. तेव्हा बघितलं तर एक पक्षिणी होती आणि त्या पक्षिणीने विष्ठा त्यांच्या डोक्यावर पडली. तेव्हा रागाने त्यांनी त्या पक्षिणीकडे पाहिलं आणि शाप दिला की तू जळून खाक होशील. आणि खरोखर त्यांच्या शब्दाला जे सामर्थ्य होतं, ती पक्षिणी ती जळून खाक झाली आणि खरंच जमिनीवर पडली. या ब्राह्मणाचा गर्व आणखीनच वाढला. पुढे गेले, भिक्षा मागण्यासाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेले. तिथे त्यांनी ओम भवती भिक्षांदेही म्हणून भिक्षा मागितली. तेव्हा ती स्त्री होती, ती म्हणाली थांबा 5 मिनटं, मी माझ्या पतीनं जेवायला वाढते, तेवढं वाढून तुम्हाला भिक्षा घालते. 2दा यांनी ओम भवती भिक्षांदेही म्हटलं आणि ती सावकाश घरातनं बाहेर आली आणि तिने भिक्षा दिली. तेव्हा या ब्राह्मणाला अतिशय राग आला आणि ते म्हणाले मी कोण आहे कळलं नाही का तुला, मला आधी भिक्षा वाढायची, तू काय पतीला काय जेवायला वाढत बसलीस. तेव्हा ती म्हणाली नाही, मी पतिव्रता आहे, मी पत्नी आहे, त्यामुळे माझं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करूनच मी तुम्हाला भिक्षा वाढणार. तेव्हा त्यांना अतिशय राग आला आणि ते म्हणाले तू कोण समजते स्वतःला. तेव्हा ती म्हणाली की तुम्हाला अजून पूर्ण ज्ञान झालेलं दिसत नाही आहे. याच गावामध्ये गावाच्या वेशीच्या बाहेर एक खाटीक आहे, त्याचं नाव आहे धर्मव्याध, तो तुम्हाला उपदेश करेल. आणि खरोखर हा ब्राह्मण त्या खाटकाकडे गेला आणि त्या खाटकाने उपदेश केला. धर्मव्याध नावाच्या खाटकाने ब्राह्मणाला उपदेश केलेला आहे आणि त्यांनी त्याला गुरु मानलेलं आहे. म्हणजे अशाही घटना घडू शकतात बरं का, अशाही घटना घडतात. त्यामुळे ही जे चातुर्वर्ण्य पद्धती आहे ही जातीवर नाही, वर्णावर नाही, म्हणजे व्यवसायावर नाही, कशावरच अवलंबून नाही आहे. पण मग कशावर आहे, स्वभाव प्रभवैर गुणैही, स्वभावतः
जे गुण आपल्यात असतात त्याच्यावरच अवलंबून आहे. स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांनी ठरवलेला जो आहे वर्ण तोच आहे इथे म्हटलेलं आहे. कर्म आणि प्रविभक्तानी स्वभाव प्रभवैर गुणैही. हा श्लोक 41वा श्लोक आपण बघितला. आता पुढच्या 3 श्लोकामध्ये चातुर्वर्ण्याचं वर्णन केलेलं आहे. एकेकाचं आपण अनुक्रमाने बघणार आहोत. ब्राह्मणाला काय म्हटलेलं आहे? आता समाज हा जर का पुरुष मानला, समाजाचंच पुरुष, समाज हे पुरुषाचं रूपात जर का बघितलं तर मस्तक आहे हे ब्राह्मण आहे. त्याचे जे खांदे आहेत ते क्षत्रिय आहेत, त्याच्या ज्या मांड्या आहेत ते वैश्य आहे आणि त्याचे जे पाय आहेत ते शूद्र आहेत. पुरुष सूक्तामध्ये याचं यथार्थ वर्णन खरं तर आलेलं आहे. आता ब्राह्मणाचं सुरुवातीला वर्णन केलं आहे, पण ह्याच्यात श्रेष्ठ कनिष्ठ नाही बरं का. जरी मस्तक हे ब्राह्मण असलं आणि पाय हे शूद्र असले तरी पायाशिवाय चालेल का? नाही ना चालणार. नुसतं मस्तक असून तुम्हाला उपयोग नाही, नुसते खांदे असून चालणार नाही, नुसत्या मांड्या असून चालणार नाही. एकमेकाशिवाय दुसऱ्या गोष्टी अपूर्ण आहेत. त्यामुळे इथे उच्च आणि नीच असा कुठलाही भेदभाव नाही. आता बघूया ब्राह्मणाची लक्षणं काय आहेत, ब्राह्मणाचं वैशिष्ट्य काय आहे. शमोदमस्तपशौचं क्षांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजं. ब्राह्मणाचे सगळे गुण ह्याच्यात आलेले आहेत. पहिला काय आहे? शम. शम म्हणजे काय आहे? शम म्हणजे मनावर संयम. दम म्हणजे काय आहे? दम म्हणजे इंद्रिय नियंत्रित असणं. शम दम हे जोडीनेच येतात. साधारणपणे हे शम दम जोडीने येतात, पण शम म्हणजे मनाचं शमन करणं, मनाला शांत करणं, मनाला कंट्रोलमध्ये ठेवायचे. अगदी समर्थाने सुद्धा मनाचे श्लोक लिहिले ना, मनाचे श्लोक लिहिले. कारण मन किंवा आमचे आचार्य म्हणतात जितम जगत केन मनोही येन. जग जिंकलं कोणी? ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं. जग जिंकणं सोपं आहे हो, मन जिंकणं अवघड आहे. पण हे कुणाला जमू शकतं? शम, ज्याला जमू शकतं. शम म्हणजे ज्याचं मन आवरलेलं आहे. आणि आपण पाहतोच ना मनाचं कितीतरी मनाच्या छटा बघतोय आपण. त्यामुळे आपण पाहिलं होतं असंशय हे त्या ह्याच्या चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम. 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योगामध्ये अर्जुनाची पण हीच तक्रार आहे. तू सांगितलेलं कळतंय रे, पण मन कुठे आवरता येते. पण भगवंतानी त्याला धीर दिला होता की जमेल, नक्की जमेल. की कशाने जमेल? अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. हा फक्त अर्जुनाला सल्ला नाही आहे बरं का, आपल्याला सुद्धा. आपणही कधी कधी निराश होतो, हे काय एवढा अभ्यास करून आम्ही काहीच अजून पोचलो नाही. जमणार आहे, नक्की जमणार आहे. अभ्यासाने, सरावाने, पुन्हा पुन्हा केल्याने हे नक्की जमणार आहे. आता हे मन ज्याचं आवरलेलं आहे, ज्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात आहेत. उपनिषदातला मी नेहमीच संदर्भ देते की इंद्रियांना घोडे म्हटलेले आहे. हा शरीराचा रथ आहे. आपण बोलतो, नेहमीच मी बोलते, आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेवच. इंद्रियाणी हयान आहुः. इंद्रिय म्हणजे हय आहेत, म्हणजे घोडे आहेत. हे घोडे काय करतात? घोड्यांना सरळ चाललेले असतात. रथाला जुंपलेले घोडे सरळ चाललेत, पण जरा इकडे हिरवं कुरण दिसलं, जरा इकडे काहीतरी चांगलं वाटलं खाण्यासारखं की जरा तिकडे तोंड घालतात. इंद्रियसुद्धा तशीच आहे, चालली आहेत व्यवस्थित, बरोबर आम्ही ताब्यात ठेवलेली आहेत, पण नेहमीच नाही न राहत, जरा अशी इकडे इकडे जातात. असंही आहे. तर इंद्रिय नियंत्रित असायला पाहिजे. हे आहे दम, शमोदमस. तप म्हणजे काय आहे? तपाचे अनेक अर्थ आहेत बरं का. तप म्हणजे एका पायावर उभं राहायचं नाही आहे, किंवा तप म्हणजे झाडाला उलटं टांगून घेणं किंवा वाळूत स्वतःला पुरून घेणं, हे तप नाही आहे. किंवा कुठेतरी हिमालयात, अरण्यात, गुहेत जाऊन तप करणं, हेही तप नाही आहे. तर काय आहे तप शब्दाचं अगदी नेमकी व्याख्या काय आहे? की उदात्त ध्येयाच्या प्राप्तीसाठी उगीचच करायचं म्हणून नाही बरं का, काहीतरी प्राप्त करायचे. अगदी आता बघा काय मी बोलू आता ह्याच्याबद्दल, की उदात्त ध्येयाच्या प्राप्तीसाठी सर्व प्रकारचे कष्ट करणं,
पावित्र्य, सोशिक, क्षमाशील असणं हेच मुख्य तप आहे. आता आपल्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल अगदी उद्यावरच येऊन खरं तर ठेपले आहेत. पण त्याच्यासुद्धा पूर्वतयारीसाठी किंवा त्याच्यासाठी मनोबल प्राप्त होण्यासाठी आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी कन्याकुमारीला जाऊन तप केलं. मौनात होते, एकांतात होते. आणि हे सगळं कशासाठी? देशासाठी. त्याच्यात त्यांचा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नाही. किंवा राम मंदिराच्या ज्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेपूर्वीसुद्धा त्यांनी उपवास पाळला होता. हे तपच आहे. हे तप आहे आणि खरंच आहे. तुम्ही करूनच बघा. एखादं ध्येय मनात असलं आणि त्याच्यासाठी थोडे शरीराला अतिक्लेश पण द्यायचे नाही, पण थोडे क्लेश दिले तर निश्चितपणाने त्या उत्तम ध्येयाची, उदात्त ध्येयाची प्राप्ती होऊ शकते. आणि हे सगळं करताना थोडी सोशिकता वाढवायची. सोशिकता हळूहळू वाढवायची. आपण तितिक्षा शब्दाबद्दल पाहिलं होतं मागे, तांस तितिक्षस्व भारत. तेच इथे पुन्हा सांगते. विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी इतकी सुंदर व्याख्या केली आहे तितिक्षेची. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकं चिंता विलापरहितं सा तितिक्षा निगद्यते. त्याचंच एक छोटं अंग आहे ते तप आहे. तितिक्षा ही उच्च दर्जाची, पण तपसुद्धा तसंच आहे की आपल्या शरीराचे सारखे लाड करायचे नाही, सारखे चोचले पुरवायचे नाहीत, नाहीतर मग ते शरीर बेफाम होतं, आपल्या ताब्यातच राहत नाही. म्हणून थोडी सहनशक्ती, थोडी तितिक्षा, थोडा संयम आवश्यकच आहे. त्यामुळे तप ह्याचा अर्थ एखाद्या ध्येयासाठी शरीराला थोडे क्लेश देणं, थोडं कष्ट करणं, पण ते करत असताना त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायची. उपवास हे त्याचंच आहे. किंवा आणखीन सोपी व्याख्या बघायची असेल तर आपल्या दिनक्रमालासुद्धा एक प्रकारची शिस्त लावून घेणं. कधीही काहीही करायचं हे अतिशय अयोग्य आहे. कधीही उठायचं, कधीही आंघोळ करायची, कधीही जेवायचं, नाही नाही नाही. काहीतरी तुमच्या जीवनाला शिस्त पाहिजे. आणि शिस्त कशी? शास्त्रानुसार. शास्त्र कुठे? आम्ही पुस्तकं, ग्रंथ धुंडाळायला जाणार नाही आहे. पण आमचे वाडवडिलांनी जे सांगितलं आहे, लवकर आंघोळ करावी, आधी ब्राह्ममुहूर्तावर उठावं, काही चांगले मंत्रोच्चारण करावं, सात्विक जे काय सेवन करावं, आंघोळ किंवा स्नान संध्या जी आहे ती वेगळ्या. समर्थांनी तर दासबोधामध्ये ही सगळी दिनचर्याच सांगून ठेवलेली आहे. खरं त्यानुसार अगदी नाही, पण निदान त्याच्या जवळपास जाणारी आपली दिनचर्या असायला पाहिजे. रोज थोडं तरी काही वाचावं, दिसामाजी काहीतरी लिहित जावे, काही वाचावं, काही लिहावं, काही नोट्स काढाव्या, काही पाठांतर करावं. स्वतःला घडवायचं ठरवलं तर प्रत्येक दिवस हा जागृतीचा आहे. प्रत्येक दिवस हा जागृतीचा आहे. रोज तुका म्हणे मना पाहिजे अभ्यास, नित्य नवा दिस जागृतीचा. असा जर असेल तर हे उत्तम तप आहे. पावित्र्य पाळायचे. हा देहसुद्धा मंदिर आहे ना. मंदिरसुद्धा अस्वच्छ ठेवून चालणार नाही. आतला देव तर आहे, आत्माराम तर आहेच, पण हे मंदिरसुद्धा अतिशय स्वच्छ, निदान पवित्र ठेवायचं आहे हे निश्चितच आहे. त्यामुळे शमोदमस्तपश. पुढे म्हणलेलं आहे शौच. शौच, अंतर्बाह्य शौच. शुचिता ही नुसती बाहेरची नाही आहे बरं का. आतली शुचिता आहे, पण बाहेरचीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. माझे एक मामे सासरे ते म्हणायचे की अगं नाही निर्मळ मन काय करील साबण, असं तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. बरोबर आहे की मन आधी निर्मळ पाहिजे, पण काय करील साबण नाही. साबणाने सुद्धा स्नान अतिशय स्वच्छ करायला पाहिजे. कपडे निदान भारी नका घालू, पण निदान प्रेझेंटेबल असायला पाहिजे. निदान धूत वस्त्र, स्वच्छ कपडे तरी घालायलाच पाहिजे. त्यामुळे अंतःशौच, बहिःशौच, वाणीचं शौच, मनाचं शौच सगळंच पाळायला पाहिजे. शुचिता ही तुमच्या रोमरोमामध्ये भिरली पाहिजे, अशी शुचिता आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे शांती आणि आर्जव. शमोदमस्तपशौचम शांतिरार्जवमेवच. शांती म्हणजे काय आहे तेही आपण आता बघणार आहोत बरं का. शांतीचा आणि क्षमेचा खूप जवळचा संबंध आहे. सौम्य वागणं, सरळपणाने वागणं. दुसरा जरी वेडावाकडा वागत असेल तरी त्याला लगेच प्रत्युत्तर करायचं नाही. तू अरे म्हटलं की मी कारे नाही म्हणणार. थोडं सहन करायला शिकायचं.
जनी निंद्यते सर्व शोषित जावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हे सगळं जरी खरं असलं तरी दुसऱ्याने टोचून बोललं तर लगेच त्याला उत्तर देऊ नये. म्हणजे अगदी बावळटासारखं गप्प राहा असंही नाही म्हटलं की त्यांनी एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करा, असं समर्थ सांगतच नाही आहे. पण खरंच आहे, मना सर्व शोषित जावे, सगळं सोसायचं आहे. आणि हे सगळं करत असताना शांतीचं अतिशय महत्त्व ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बघूया शांती म्हणजे काय. ही शांती भगवंत आता इथे काय म्हणतात, शांतीचं महत्त्व बरं का. आता शांती म्हणजे नेमकं काय आहे, त्या शांती म्हणजे क्षमाशीलता. प्रत्येक माणूस म्हणजे त्याच्यामध्ये क्षमा असायलाच पाहिजे. क्षमा शस्त्रम करे यस्य क्षमया किम न सिद्ध्यते, अतृणे पतितो वन्नी स्वयमेवोपशाम्यते असंही म्हटलेलं आहे. आता शांती याच्याबद्दल बघूया. बघा आता ही शांती काय आहे तर स्वतःचं मन आवरलेलं असलं पाहिजे, स्वतःच्या वृत्ती आवरलेल्या असायला पाहिजेत, म्हणजे त्याला शांती म्हटलेलं आहे. आणि आर्जव म्हणजे दुसऱ्याच्याही मनाचा विचार करायचा. आर्जवामध्ये पुन्हा रुजू शब्द आहे. मगाशी जो आपण रुजू बोललो ना, तर हा रुजू शब्द आहे, तोही आर्जवच आहे. त्यामुळे शांतीमध्ये स्वतःच्या भावना आवरायच्या, तर आर्जवामध्ये दुसऱ्याच्या भावना जपायच्या. दोन्हीचा संयोग साधायचा आहे. त्यामुळे असं सगळं जमायला पाहिजे. शांतिरार्जवमेवच. आर्जव आपण दैवी गुणामध्ये सुद्धा आर्जव गुण पाहिला होता. स्वतः सरळ असायला पाहिजे. उगीच कपट नको, उगीच कुणाविषयी द्वेष मत्सर असूया नको, आत एक आणि बाहेर एक असं कुटील वृत्ती तर बिलकुलच नको. सरळपणा हा सगळ्यात मोठा सद्गुण आहे. आणि सरळ वागण्या इतकी सोपी गोष्ट दुसरी नाहीच. सरळ वागण्यामध्ये आपल्याला काही लक्षात ठेवायला लागत नाही. अतिशय स्वच्छ मनाने जर का वागलो तर जीवनाचं बर्डन कमी होतं, ओझं कमी होतं. आणि मग जीवनाला एक हलकेपणा, एक मस्त काय म्हणतात, एक छान वृत्ती तयार होते. आणि म्हणून त्यामुळे शांतिरार्जवमेवच असंही म्हटलेलं आहे. शमोदमस्तपशौचं शांतिरार्जवमेवच. पुढे म्हटलेलं आहे ज्ञानौ विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. हे ब्राह्मणाचे स्वभावतःच गुण आहेत. काय म्हटलेलं आहे, ज्ञान. आणि ज्ञान कुठलं आणि विज्ञान काय, आपण 7व्या अध्यायात पाहिलं होतं. ज्ञान विज्ञान योगच होता ना. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ज्ञान आत्मज्ञान म्हणजे पहावे आपणासी आपण, या नावं ज्ञान असं समर्थ म्हणतात. आणि विज्ञान म्हणजे काय, विविधतेने भरलेलं हे सगळं विश्व आहे, याचं जे ज्ञान आहे ते विज्ञान आहे, ज्याला आपण सायन्स म्हणतो ते आहे. आणि ज्ञान म्हणजे स्पिरिच्युअलिटी, आतला आत्मारामाचा शोध आहे, ते सगळं ज्ञान आहे. मग आता ज्ञान आणि विज्ञान ह्याची तळमळ असणारा तो खरा ब्राह्मण आहे. आणि हे ब्राह्मणाचे स्वाभाविक असे गुण आहेत असं म्हटलेलं आहे. आता बघा, ब्राह्मणाची काही कर्तव्य सांगितलेले आहेत. 6 कर्तव्य तर ब्राह्मणाने रोजच पाळायलाच पाहिजेत असं त्याचं वर्णन केलेलं आहे. ब्राह्मणाची 6 कर्तव्य आहेत. एक आहे ते अध्ययन आणि अध्यापन. बोलली मागे पण तरी सांगते. रोज काहीतरी नवीन शिकायचं. आता काय आमचं वय झालं, आता काय 60 नंतर आता काय शिकणार, आता कुठल्या क्लासला जायचं आहे, आता कुठला कोर्स करायचा आहे. नाही झालं का सगळं शिकून? जगातलं सगळं ज्ञान तुम्हाला मिळालं का? नाही ना. मग शिकण्यासारखं खूप आहेत. कितीतरी भाषा आहेत, किती लिपी आहेत, किती मंत्र आहेत, किती कम्प्युटरच्या कितीतरी गोष्टी आहेत. रोज शिकायचे. नुसतंच काही वेदमंत्र नाही मी म्हणत. कितीतरी कला आहेत, कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, ज्या मला आत्तापर्यंत अवगत नाही आहेत, त्या जाणून घेऊया ना. तुम्हाला ज्याच्यात रुची असेल ते, एखादी कला असेल, एखादं कौशल्य असेल, काहीतरी रोज शिकायचं. आणि शिकल्याने जो आनंद मिळतो ना, तो अतिशय वेगळाच आहे. रोज काहीतरी शिकायचं, रोज स्वतःला घडवायचे. असं केलं तर आपल्याला निश्चितपणाने काहीतरी प्राप्त करता येईल. आणि जे स्वतःला कळलं आहे ते दुसऱ्यांपर्यंत काही अल्प प्रमाणात पोचवायचे.
स्वतःला कळल्यावर, पूर्ण कळल्यावर. स्वतःचं भांडं भरलं की दुसऱ्यांना द्यायला काहीच हरकत नाही आहे. त्यामुळे रोज अध्ययन आहे, रोज अध्यापन आहे. जे स्वतःला कळलं, अगदी लहान मुलांना शिकवा, फ्री शिकवा, काही त्याचा मोबदला घेऊ नका. तुमचं गणित विषय चांगला आहे का, उत्तम. तुम्हाला कविता येतात का, शिकवा ना. लहान मुलं रिसेप्टिव्ह असतात. त्यांना श्लोक शिकवा, कविता शिकवा, गोष्टी सांगा, चित्रकला शिकवा, नृत्य शिकवा, जुडो कराटे शिकवा. जे तुम्हाला येते ते दुसऱ्यांना निश्चितपणाने द्यायचे. रोज अध्ययन, रोज अध्यापन, रोज यजन आणि रोज याजन. स्वतः यज्ञ करायचा आहे आणि दुसऱ्याकडनं यज्ञ करवून घेणं, हा सुद्धा एक ब्राह्मणाचं हे कर्तव्य आहे. यजन, आणि यजन म्हणजे प्रत्यक्ष अग्निहोत्र वगैरे नाही, ते केलं तर उत्तमच आहे. पण रोज एखादं तरी काम निस्वार्थपणाने परोपकारासाठी, जनकल्याणासाठी करणं, हाच यजन आहे, हेच यजन आहे. आणि दुसऱ्याकडनं ते करवून घेणं, एखादी समाजसेवी संस्था आहे, एखादं काही अनाथालय आहे, कुठेतरी काहीतरी काम स्वतः करायचे आणि इतरांना त्याच्यासाठी प्रवृत्त करणं, हे यजन याजन आहे. आणि दान आणि प्रतिगृहण, त्यामुळे दानही द्यायचं, काहीतरी द्यायचं आणि काहीतरी घ्यायचं सुद्धा. घ्यायचं म्हणजे पैसा नाही बरं का, केवळ पैशाच्या स्वरूपात नाही, तर दान म्हणजे आपल्याकडे समजा ज्ञान असेल तर ज्ञानाचं दान करा. तुमच्याकडे जे काही असेल त्याचं दान करा आणि त्याच्या बदल्यात काहीतरी स्वीकारा. नाही तर नुसतं दान तुम्ही देत राहिलात तर दुसऱ्यांना ऑब्लिगेटरी वाटू शकतं, दुसऱ्यांना त्याचा भार होऊ शकतो. त्यामुळे द्या आणि घ्या, देवाणघेवाण पाहिजे समाजामध्ये सुद्धा. ही ब्राह्मणाची 6 कर्तव्य खरं तर सांगितलेली आहेत. त्यामुळे शमोदमस्तपशौचं क्षांतिरार्जवमेव च ज्ञानौ विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्मस्वभावजम. आता आस्तिक्य गोष्ट राहिली. आस्तिक्य, ईश्वराच्या अस्तित्वावर असणारी श्रद्धा म्हणजे आस्तिक्य. ईश्वर आहेच, आम्ही नाही मानत ईश्वर, असं कोणी म्हणतात. पण एक शक्ती तर आहेच ना, एक शक्ती आहे. या संपूर्ण जगाला एक कोणीतरी नियंता आहे, निर्माता आहे. आणि तो निर्माता कसा आहे, सर्व व्यापक आहे, की तो नुसतं इथेच आला आहे किंवा दिल्लीत बसून राज्य करतो आहे असा नाही आहे तो. अहो, सगळीकडे, सगळ्या विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये तो भरून राहिला आहे. असा सर्व व्यापक आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, ऑमनिशियंट आहे, ऑमनिपोटंट आहे, ऑमनिप्रेझेंट आहे. झालं तर मग असं आहे, हे मान्य करणं हीच आस्तिक्य बुद्धी आहे. तुम्ही काही कुठल्या देवळात जाऊ नका, नमस्कार करू नका, प्रदक्षिणा घालू नका, पण एका शक्तीवर विश्वास ठेवा. कुठली तरी शक्ती, हे करणारा मी नाही आहे. मला जे रोज अन्न मी पचवतो तो मी नाही आहे. अहं वैश्वानरो भूत्वा. त्यामुळे ईश्वरनिष्ठ असणं हेच आहे. त्याला नाव तुम्ही काही द्या हो, तुम्ही विठ्ठल म्हणा, त्याला दत्त म्हणा, कृष्ण म्हणा, राम म्हणा. त्यामुळे काही म्हणा, कुठलंही नाम द्या, चाहे राम कहो या रहीम कहो, काही त्याला नाव द्या, पण तो आहेच आहे. त्यामुळे ईश्वराची अस्तित्वावर श्रद्धा असणं. ज्ञानो विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्मस्वभावजम. हे ब्रह्मकर्म आहे असंही त्याला म्हणता येईल. आता हे सगळं करत असताना बघ, आता आणखीन थोडंसं बघणार आहोत. ही जी क्षमाशीलता आहे ना, आपण शांती पाहिलं ना, ही क्षमाशीलता कशी आहे. सोशिकपणा हा सुद्धा एक गुणच आहे. सहन करणं हा सुद्धा एक गुण आहे. आणि हे सगळं मन बुद्धी यांच्या पातळीवर प्रतिकूलता सहन करता यायला पाहिजे. समाजामध्ये सगळं कुठे आपल्या मनासारखं घडतं. आम्ही जात असतो, कुठे बसच लेट होते, कुठे ट्रॅफिकच लागतो, आम्हाला काहीच आमच्या मनासारखं होत नाही. पण म्हणून लगेच त्याची कुरकूर, तक्रार, कंप्लेंट, चिडचिड नाही करायची. हीच तर शांती आहे ना. त्यामुळे हे सगळं सहन करायला गीता सांगते. सहन करा म्हणजे बावळट व्हा असं नाही बरं का, याचा अर्थ अजिबात असा नाही आहे. पण शीत उष्ण, सुखदुःख या सगळ्याचा विचार व्हायला पाहिजे. उगीच हळवेपणा पण नको, उगीच पॅनिकी पण व्हायचं नाही, की अरे असं झालं, मग दंगल झाली, आज हे बंद आहे, मग काय करणार, पाणी आलं नाही. पॅनिकी होऊ नका. घायकुतेपणा अजिबात गीतेला मान्य नाही. लगेच तक्रार येताना जरा थांबा, जरा धीर धरा. जसं मी मागच्या वेळेस बोलले होते, सिग्नलसारखं आहे आयुष्य.
मी चालली आहे, मला खूप घाई आहे आणि नेमका लाल सिग्नल लागला म्हणून चिडचिड करायची, हॉर्न वाजवायचा कुठनं तरी गल्लीतनं, असं नाही करायचं. हा घायकुतेपणा, हे पॅनिकी होणं आहे. 2 मिनटं थांबा, सिग्नल बदलणार आहे. निश्चितपणाने सिग्नल हिरवा होणार आहे. उगीच रागीटपणा, उगीच संतापीपणा, उगीच थैथयाट अजिबात मान्य नाही आहे. त्यामुळे आणि खरंच आहे, जो आपली अवज्ञा करतो, जो आपलं मानत नाही, त्याच्याविषयीसुद्धा जो क्षमाशील आहे त्याला शांती असं हा गुण म्हटलेला आहे. तो शांतीचा आहे. आणि सरळपणाने वागणं म्हणजे आर्जव आहे. मगाशीच बोललो ना आपण, शांतीमध्ये स्वतःच्या भावना आवरायच्या आहेत आणि आर्जवामध्ये दुसऱ्याच्या मताची आदर करायचा आहे, त्याची कदर करायची आहे. आणि हे सगळं करत असताना उगीच कुणाला तरी फटकळपणाने काही बोलायचं नाही. नंतर सॉरी म्हणून काही उपयोग नाही. थोडा तुम्ही धीर धरा, थोडा संयम बाळगा, थोडं दुसऱ्यांना टोचून बोलणं, फटकळपणे नाही नाही मी असंच आहे, मी स्पष्ट वक्ता आहे. अहो, स्पष्ट वक्ता असणं चांगलं आहे, पण असं फटकळपणाने कुणाला दुखवायचं नाही आहे. अनुद्वेगकरं वाक्यम, हेही आपल्याला थोडं तरी जमायला पाहिजे. हे सगळं करत असताना ही ब्राह्मणाची कर्तव्य असं म्हटलेलं आहे. ही ईश्वरासंबंधीची भावना म्हणजे बघा, आता आणखीन थोडंसं बोलते आणि थांबूया. ईश्वरासंबंधीची भावना किंवा हा भक्तिमार्ग कसा आहे याच्याबद्दल अगदी समारोपाचं थोडंसं बोलणार आहे. भक्तिमार्ग कसा आहे, एखाद्या मोठ्या शिक्षण संस्थेसारखा आहे. शिक्षण संस्था मोठी असते, अगदी त्याच्यामध्ये KG पासनं सगळे वर्ग असतात, पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत आहे, बालवर्ग आहे, पुढचे सगळे वर्ग आहेत, कॉलेज आहे, सगळ्यांच्या प्रगतीची सोय आहे. पण बघा ना, एकेका वर्गात किती दिवस बसायचं हे तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवा, बालवर्गातच बसणार आहात का? हळूहळू स्वतःला घडवायचं आहे, स्वतःला मॅच्युअर करायचं आहे, स्वतःला प्रगत करायचं आहे, उन्नत करायचं आहे, उत्कर्षाचा मार्ग धरायचा आहे आणि हळूहळू पुढच्या इयत्तेमध्ये जायचं आहे. देव फक्त मूर्तीतच आहे किंवा तो नवसानी प्रसन्न होतो असं मानणारी चूक आहे तसं नाही बरं का. असं मानणारे चूक अजिबात नाही. पण हळूहळू आपणही तसे होतो, पण हळूहळू पुढच्या वर्गात जायचं आहे. देव फक्त मूर्तीत नाही आहेत, सगळ्या चराचरात भरून राहिलेलं आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति किंवा ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. हळूहळू ते कळायला पाहिजे. एका इयत्तेत बसायचं नाही, एका वर्गात न बसता पुढे पुढे वाटचाल सुरू करायची आहे. हे जरी प्रामाणिकपणाचं त्यांचं वागणं असलं तरी तो बालवर्ग आहे, तिथे फार वेळ टिकायचं नाही आहे. त्यामुळे कधी कधी पण आपल्या हातनंही चुका घडतात ना, अनवधानाने असेल, आसक्तीने असेल, तर काही आपल्या चुका घडतात. पण त्याच्याबद्दल अनुताप झाला पाहिजे, पश्चात्ताप झाला पाहिजे, त्याच्याबद्दल ईश्वराची क्षमा मागायची आणि हळूहळू स्वतःला घडवत पुढे जायचे. त्यामुळे हे सगळे जे गुण आहेत ना, शम, दम, तप, शौच, शांती, आर्जव, हे सगळे गुण इतरांसाठी आदर्श असले तरी ब्रह्म म्हणजे ब्राह्मणाकरता ते कर्तव्य आहे, ते मॅन्डेटरी आहे, ते असायलाच पाहिजेत. अशा ह्या गुणांचं वर्णन आपण ह्या ब्राह्मण या चातुर्वर्ण्य संस्थेतल्या एकाच वर्णाविषयी आज बोललो. कारण आज आपल्याला प्रार्थनेचाही अर्थ समजून घ्यायचा होता. आणि खरं हा चातुर्वर्ण्य विषय वादाचा आहे, सध्याच्या जगामध्ये तो वादाचा आहे. आत्ताच ऐकलं की मनुस्मृतीचा सारखा ग्रंथ कोणीतरी जाळला. त्याच्यात काहीही वाईट नाही आहे. मनुस्मृती हे काही ब्राह्मणांचं नाही आहे किंवा त्याच्यामध्ये काही सनातनी गोष्टी सांगितल्या असं काही नाही. जो श्लोक तिथे उद्धृत केला आहे तो इतका साधा, सुंदर आणि सगळ्यांना ॲप्लिकेबल असा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे? अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्यायशो बलम. किती सुंदर श्लोक आहे. एवढाच आहे. अभिवादनशीलस्य, जो अभिवादन करतो, जो वंदन करतो, जो नम्र आहे, जो विनीत आहे आणि काय करतो तो? नित्यं वृद्धोपसेविनः, वृद्धांची सेवा करतो. वृद्ध म्हणजे फक्त म्हातारे नाही बरं का. वृद्ध म्हणजे ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, अशा सगळ्यांची जो सेवा करतो. आता हे चांगलेच गुण आहेत की नाही. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः
चत्वारी तस्य वर्धन्ते, 4 गुण त्याचे वर्धित होतात, वृद्धिंगत होतात. कुठले? आयुर, विद्या, यशो, बलम. आयुष्य वाढतं, विद्या प्राप्त होते, कारण विद्या नम्र माणसाला विद्या निश्चितच प्राप्त होते, यश प्राप्त होतं आणि बल, सामर्थ्य वाढतं. हे 4 त्याचे गुण वाढतात. असं एक शालेय अभ्यासक्रमामध्ये असा एक श्लोक इन्क्लूड केलेला आहे आणि तो श्लोक मनुस्मृतीतनं घेतला म्हणून इतकं वादंग माजवलं जातं आहे. तसंच चातुर्वर्ण्याचं सुद्धा आहे. वर्ण किंवा कोणाला शूद्र म्हटलं, आणि शब्द काय आहे? शूद्र आहे बरं का, क्षुद्र नाही आहे. त्याच्यामध्ये फार सुंदर आहे, ते पुढच्या भागात आपण बघणार आहोत. आत्ता एवढंच बघूया. आज एकादशी आहे, आज 3 जून आहे, एकादशी आहे आणि उद्यापासून लोकसभेचे मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि आपण सगळे आपल्या भारतभूमीमध्ये उत्तम शासन व्यवस्था यावी, रामराज्य सुराज्य निदान यावं, याच्यासाठी निश्चितच प्रार्थना करणार आहोत. आणि आज या 145व्या भागाचा इथेच समारोप करते. आधी हे 2-3 श्लोक झाले, 3 श्लोक झालेत, तेवढे म्हणते, प्रार्थना म्हणूया आणि मग समारोप करूया. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तै यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः शमोदमस्तपश्शौचं क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्मस्वभावजम्. असे आपले 42 श्लोक झालेले. इथेच थांबूया आणि प्रार्थना म्हणूया. ज्याचा अर्थ आपण आज बघितला तो आता त्या दृष्टीने आपण ऐकूया. प्रार्थना म्हणते. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.